CCA पुरुष अंडर-19 आशिया कप 2025च्या पहिल्या सामन्यात भारताच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अविश्वसनीय खेळी साकारत संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे। UAE विरुद्ध खेळताना वैभवने अवघ्या 95 चेंडूत 171 धावांची तडाखेबंद खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले। दुबईतील ICC अकादमीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 6 विकेट्सच्या मोबदल्यात तब्बल 433 धावांचा डोंगर उभा केला। वैभव सूर्यवंशीने 180च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 9 चौकार आणि 14 षटकारांची आतिषबाजी केली। तो द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, मात्र काही धावांनी ही संधी हुकली। तरीही खेळी अंडर-19 आशिया कपमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे। वैभवच्या या झंझावाती खेळीला आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी प्रत्येकी 69 धावांची भक्कम साथ दिली। भारताच्या या मोठ्या धावसंख्येच्या जोरावर UAEचा संघ 50 षटकात 7 विकेटांमध्ये 199 धावांवरच रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले। परिणामी भारताने 234 धावांची दणदणीय विजय मिळवत स्पर्धेची शानदार सुरुवात केली। मैदानावर मिळवलेल्या यशासोबतच वैभव सूर्यवंशी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे। 2025 मध्ये भारतात सर्वाधिक गुगलवर शोध घेण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये वैभवने थेट विराट कोहलीलाही मागे टाकले असून तो पहिल्या क्रमांकावर आहे। या यादीत दुसऱ्या क्रमांकावर प्रियांश आर्य तर तिसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे। सामन्यानंतर या चर्चेबाबत विचारले असता वैभव सूर्यवंशी म्हणाला, मी अशा गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही। माझं पूर्ण लक्ष खेळ सुधारण्यावर आहे। मात्र लोकांनी माझ्या खेळाची दखल घेतली हे नक्कीच समाधान देणार आहे। अवघ्या 14व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने केलेली ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी नव्या युगाची नांदी मानली जात असून भविष्यात तो भारतीय संघाचा मोठा आधारस्तंभ ठरेल अशा अपेक्षा क्रिकेट तज्ञ व्यक्त करत आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।